आज बेग यांच्या विरोधामध्ये बेळगावमध्ये मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चात सहभागी होण्यासाठी बेळगाव आणि परिसरातले जे गावं आहेत या गावातून मोठ्या प्रमाणामध्ये मराठी बांधव या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया की आज नेमकी त्यांची काय भावना आहे आणि ते का सहभागी झालेले आहेत। काय सांगाल या मोर्चात तुम्ही आलात? जोपर्यंत हा सीमा प्रश्न सुटून आम्ही महाराष्ट्रात जात नाही तोपर्यंत कर्नाटक सरकार असो किंवा कुणी असो त्याने आमच्यावर दडपण आणलं, आम्हाला अटक केलं, आम्हाला कुठेही दबाव आणण्याचा प्रयत्न केला। त्या दबावाला आम्ही भिणारे मराठे नव्हे। आमची चळवळ ही लोकशाही आहे, लोकांच्या हितासाठी आहे, मराठी जनतेच्या हितासाठी आहे। ती विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही। आमचा जो महाराष्ट्रात जाण्याचा हक्क आहे तो हक्क डावलला जात आहे, याच्यासाठी म्हणून आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे। त्याचप्रमाणे आमच्या नागरिकत्वावर जे गदा आणलेला आहे त्याबद्दल धिक्कार करण्यासाठी म्हणून आम्ही मोर्चा आयोजित केला आहे। केंद्र सरकारनं याच्यावर खरोखर लवकरात लवकर निर्णय घेऊन ह्या सीमा बांधवांना न्याय मिळवून द्यावा आणि त्याच्यासाठी हा प्रत्येक सीमा बांधव जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत जय महाराष्ट्र हा म्हणणारच आणि त्याच्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहणार आहे। आपण पाहिलं की बेळगावकरांच्या भावना अतिशय तीव्र आहेत की जय महाराष्ट्र आम्ही म्हणणार, काही झालं तरी आम्ही महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत आहोत। गेली 60 वर्ष हा लढा चालू आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं कर्नाटक सरकार आमची जी चाचणी घेत आहे ही चाचणी त्यांनी पुन्हा घेऊ नये किंवा जर अशा पद्धतीची जर त्यांनी चाचणी घेतली तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ अशा पद्धतीचा एक सूचक इशारा बेळगावकरांनी आता दिलाय। कॅमेरामॅन निलेशसह मी रणजित माजगावकर, एबीपी माझा, बेळगाव।